नमस्कार जी, आज आपण पाहू अनुभव मालिकेतील अनुभव क्रमांक 16. श्री गणेशराव महादेवराव नळवाले, सेवक क्रमांक 401, मुक्काम जुनी, मंगळवारी, नागपूर. महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याशी माझे संबंध असल्यामुळे त्यांच्याकडे नेहमीच जाणं येणं होते. आमचे मामाजी श्रीमान मारुतराव ठुबरीकर व श्रीमान बाजीरावजी माटे यांनी मला ह्या मार्गावर येण्याबद्दल 2 ते 3 वेळा सांगितले, पण मी हो म्हणून काही महिने लक्ष दिले नाही. नंतर माझी बदली नागपूरवरून अमरावतीला झाली. मी एकटाच अमरावतीला गेलो. सर्व कुटुंब नागपूरलाच ठेवले होते. मी सतत 2 वर्ष नागपूरला बदली व्हावी म्हणून प्रयत्न केलेत, परंतु बदली झाली नाही. नंतर माझ्या मनाला वाटले की आपण दररोज बाबा हनुमानजी यांच्या नावाने अगरबत्ती लावून नागपूरला बदली करून देण्याबद्दल विनंती करावी. त्याप्रमाणे विनंती करण्यास सुरुवात केली आणि लगेच माझी बदली नागपूरला झाली. नागपूरला बदली झाल्यानंतर मला ह्या मार्गाचा स्वीकार करावा असे वाटू लागले. आमच्याकडे पुष्कळसे देव होते. काही देवांचे नावसुद्धा माहीत नव्हते. दरवर्षी 2-3 वेळी तरी कोंबडे कापावे लागत असे. म्हणून मला वाटले की जर आपण हा मार्ग घेतला तर आपल्याला काहीच करावे लागणार नाही. तसेच ह्या मार्गाची शिकवण मला फारच आवडली. नंतर मी महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्याकडे जाऊन 42 दिवसांची साधना घेतली. या 42 दिवसात आम्हाला सुख समाधान लाभले. या मार्गात असताना एक दिवस माझी मुलगी कुमारी वंदना ही फारच आजारी झाली. तिला डॉक्टरचे औषध चालू होते, तरी पण तिची प्रकृती जास्तच बिघडत होती. तिचे खाणेपिणे बंद झाले. ती दूधसुद्धा घेत नव्हती. तिला उठणे बसणेही अशक्य झाले. ती अंथरुणावर झोपून राहत असे. ती एवढी बारीक होऊन गेली होती की तिचे हाड अनहाड दिसायला लागले होते. हातपाय हलवण्याची शक्ती तिच्यात राहिली नव्हती आणि ती झोपल्या झोपल्या एकसारखी टक लावून पाहत होती. अशा परिस्थितीत माझे नातेवाईक मला म्हणायचे की आता ही वाचू शकत नाही. तेव्हा मी त्यांना मोठ्या हिमतीने व विश्वासाने सांगत होतो की ती मरत नाही. आमचे काहीतरी चुकले आहे आणि ते आम्हाला आठवत नाही, म्हणून हा त्रास मुलीला होत आहे. नंतर मी महान त्यागी बाबा जुमदेवजींकडे गेलो आणि बाबांना हकीकत सांगितली. बाबांनी मला 3 दिवस भगवान बाबा हनुमानजींच्या फोटोची दही दुधाने आंघोळ करण्यास व सर्वांनी मिळून क्षमा मागण्यास सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कार्यास केली. औषध बंद केले आणि बिना औषधाने मुलीची प्रकृती सुधारू लागली. सुरुवात 3 दिवसात प्रकृतीला आराम झाला. खूप एकदा माझी प्रकृती बिघडली. माझे 2ही गाल एकदम खूप सुजून गेले. त्रास होत होता. मी डॉक्टरांचे औषधोपचार केले, तरी पण त्रास काही कमी होत नव्हता. तो वाढतच होता. अशा वेळेस बाबांना विनंती केली व बाबांना म्हटले, बाबा, माझ्याकडून काय चूक झाली आहे माझ्या लक्षात येत नाही, पण नक्कीच माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे म्हणून मला त्रास होत आहे. तरी आपण मला दयाळू अंतःकरणाने क्षमा करावी. त्याच दिवशी रात्री मला स्वप्न पडले. ते असे की एक राक्षस माझ्या अंगणात उभा आहे आणि तो म्हणतो की मी तुमच्या घरी आत शिरतो. त्याच वेळेस महान त्यागी बाबा जुमदेवजी प्रगट झाले व ते राक्षसास म्हणाले, यहाँ बाबा हनुमानजी का पहारा है, आप अंदर नहीं आ सकते. असे बाबांनी म्हटल्यानंतरही तो राक्षस आत शिरण्याकरिता समोर आला. तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी त्याला 3 गुद्दे मारले. तेव्हा तो राक्षस पळाला व बिना औषधाने माझी प्रकृती चांगली झाली. महान त्यागी बाबा जुमदेवजी हे स्वयं आपल्या सेवकांकरिता भगवानच आहेत, कारण त्यांच्या मार्गदर्शनावर आपल्याला हे अनुभव घडलेले आहेत. मला घर बांधायचे होते. ज्या जागेवर बांधकाम करायचे होते तिथे एक किरायेदार होता. त्याला घर रिकामे करण्याची नोटीस दिली. बांधकामाचा नकाशा दाखविला. बांधकाम करण्याकरिता कर्ज घेतले आहे व ते मिळाले आहे हे सुद्धा त्याला सांगितले. पुष्कळ प्रकारे समजाविले तरी तो घर रिकामे करीत नव्हता.
अरेरावीच्या गोष्टी करीत असे. पोलीसमध्ये गेला. खोटे रिपोर्ट दिले. बांधकामाकरिता आलेल्या विटा तो वर फेकून फोडीत होता. हे सर्व मी सहन करीत होतो. खूप विचार माझ्यासमोर होता. सर्व प्रयत्न करून पाहिल्यानंतर मी बाबांना 7 दिवस विनंती करण्याचे ठरविले. त्या कालावधीत किरायेदार फार आजारी पडला. तो चालू शकत नव्हता. किडनीचा आजार झाला. रक्ताचे पाणी झाले. त्याच कालावधीत असे घडले की मला रात्री एक स्वप्न पडले. मी नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर नदीतून जात आहे. नदीमध्ये पूर्ण वाळू होती. मी मध्यभागी गेल्यावर एकाएकी अचानक फार मोठा पूर आला. त्या पुरासोबत एक वाळूचा मोठा ढीग वाहून आला. त्या ढिगाला मी दोन्ही हातांनी कवटारून खाली डोळे लावून झोपून गेलो व बाबा हनुमानजी म्हणत राहिलो. पूर्ण पूर निघून गेल्यावर मी डोळे उघडून पाहिले तर मला पहिल्यासारखी नदीत पूर्ण वाळू दिसू लागली. त्यानंतर लगेच किरायेदाराने बांधकामाकरिता जागा खाली करून दिली. याप्रमाणे भगवंताने माझ्यावरील संकट नेहमीकरिताच दूर केले. मला भगवंताने जो योग दिलेला आहे त्याबद्दल मी त्याचा सदैव आभारी आहे. तसेच मी जीवनभर बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमांचे तसेच बाबांच्या आदेशाचे पालन करीन.